उरुसाचे दिवस. लेखिका आशा अपराध. कोल्हापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन. महाविद्यालयीन अध्यापनासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार. भोगले जे दुःख त्याला हे आत्मचरित्र प्रसिद्ध. प्रस्तुत पुस्तकास महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मयाच्या पुरस्कारासह महाराष्ट्रातील नामवंत संस्थांचे पुरस्कार प्राप्त. प्रस्तुत उतार्यात पन्हाळ्यावरील उरुसाचे वर्णन आले आहे. उरुसाच्या दिवसांच्या भावरम्य आठवणीत रमलेली लेखिका या निमित्ताने बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविते. आमच्या गल्लीत आमचं एकच मुसलमानाचं घर. गल्लीतल्यांनी कधी एकही सण चुकवला नाही. प्रत्येक सणाचा जो स्वयंपाक घरात केला असेल तो ताटात भरून आमच्या घरात हे ताट येत असे. पोळी, आमटी, भाजी, भाकरी, धपाटे, वाटाण्याची उसळ, बाजरीचे हुंडे, दिवाळीचा फराळ, प्रत्येक घरातून हे पदार्थ येत. त्यामुळं घरात सण केल्यापेक्षाही जास्त पदार्थ जमत. आमच्या घरात मुस्लिम म्हणून 2 ईद साजऱ्या केल्या जात. एक रमजान व दुसरी बकरी ईद. यावेळी खसखस, सुकामेवा, पेढे, गूळ, साखर, दूध, शेवयापासून तयार केलेला शीरखुर्मा 8-10 घागरीच्या मोठ्या पातेल्यात करायची. सुकं मटण, रस्सा, पुलाव असा स्वयंपाकाचा बेत असे. भई गल्लीत प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण देत. सर्वांना अगत्यपूर्वक आग्रहानं वाढायची. माझ्या सगळ्या मैत्रिणी ईद दिवशी जेवायला, नंतर शीरखुर्मा संपेपर्यंत तो प्यायला 2-3 दिवस येत असत. ईद दिवशी भई दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग जमातमध्ये नमाजाला जात. या सामुदायिक नमाजला खूप गर्दी असे. या ईदला लहान मुलांना घरातली मोठी माणसं, नातेवाईक पैसे देतात. त्याला ईदी म्हणतात. अशी ईदी कोणाजवळ जास्त जमते अशी चढाओढ मुलांच्यात असे. नवीन कपडे, भरपूर सुट्टे पैसे अशी मुलांची चंगळ असायची. पन्हाळ्याचा उरूस आम्हा सर्वांच्यासाठी खूप आनंदाचा असायचा. पन्हाळ्यामध्ये शादुद्दीन कतालवलींचा उरूस 3 दिवस चालतो. पहिल्या दिवशी संदल, मग उरूस, भंडारा असा कार्यक्रम असतो. शादुद्दीन वलींना सादोबा असंही म्हणतात. आदिलशाह बादशाने हा दरगाह या संत पुरुषाच्या कबरीवर बांधला आहे. शेजारी त्यांची पत्नी बेबी फातिमा आणि छोटा मुलगा मासूम अशा 3 तुर्बती एकत्र शेजारी शेजारी आहेत. या दरगाहाची देखभाल करण्यासाठी आदिलशहाने मुजावरांना नियुक्त केले व त्यांना गुढ्यातील व इतर ठिकाणीही भरपूर जमिनी इनाम म्हणून दिलेल्या आहेत. त्यानुसार तेव्हापासूनच्या मुजावरांची वंशावळ मुजावरकी म्हणजे सेवा करणे सांभाळत आले आहेत. या 400-500 वर्षात ही वंशवेल बरीच विस्तारात गेली आहे. आता दर्गाजवळ मुजावरांची मोठी वस्तीच आहे. पन्हाळ्याच्या उरसातली संदलचा दिवस म्हणजे स्त्रियांच्या मानाचा दिवस. या दिवशी आम्हा, खाला मिळून शाकाहारी स्वयंपाक करत. सगळ्यांच्या घरी शाकाहारी स्वयंपाक असतो. मसाले भात, मसुराची तिखट आमटी, वरण, ताकाची कढी, मेथीची भाजी, वांगी, तिखट सांडगे आणि गवारीच्या शेंगांची मिश्र तिखट भाजी, उडदाचे पापड, सांडगे, कुरवड्या तळून घ्यायच्या असा स्वयंपाकाचा बेत असे. बेबी फातिमाची ओटी भरण्यासाठी 5 चिपटे तांदूळ ताटात किंवा परातीत भरायचे आणि त्यावर नारळ, 5 केळी, पेरू, लिंबू, खाऊची पाने, सुपारी, खारीक, बदाम, वेलदोडे, सुके खोबऱ्याचे तुकडे असे जिन्नस प्रत्येकी 5 प्रमाणे तांदळांवर पसरून रचायचे. त्यावर उदबत्तीचे झाड ठेवून स्वच्छ कापडाचे आच्छादन त्यावर घालायचे. मग दुसऱ्या ताटात 5 शिकुऱ्या ठेवूनच त्यात भात व इतर शिजवलेले सर्व पदार्थ नैवेद्याप्रमाणे ठेवून शेवटी अखंड तळलेले पापड, कुरवड्या रचायच्या. भरलेल्या ताटांबरोबर पाण्यानं भरलेला तांब्या घेऊन स्त्रियांनी दरगाहमध्ये जायचं. संध्याकाळपासून उरुसाच्या पहाटेची तयारी सुरू होते. उरुसाच्या अगोदर 8 दिवस मुजावरांच्या प्रमुख घरातील भाऊबंदांनी येऊन संदल पिसणे म्हणजे चंदन उगाळून दरगाहमधील मोठे मोठे तांबे भरून ठेवण्याचं काम करावं लागतं. ते सक्तीचं असतं. मुजावर लोक संदलच्या रात्री संदलने भरलेले तांबे
मोठ्या घंगाळात एकत्र करतात. चंदल दाट असायला हवे, अन्यथा स्वीकारत नाही आणि असा अस्वीकार मुजावरांचा जाहीर अपमान असतो. त्यामुळं प्रत्येकजण अगदी दाट चंदन भरून ठेवत असतो. या चंदनाने आतून खूप उंच व गोलाकार असलेला दरगाहाचा घुमट व भिंती लिंपून काढतात. सर्वत्र अगदी गारवा आणि चंदनाचा घमघमाट दरवळत असतो. तुरबतीवर राजघराण्याकडून व सरकारी ऑफिसकडून आलेला गलेप घातला जातो. हा गलेप अत्यंत उंची, मखमली, रेशमी कपड्यांचा असतो. त्यानंतर निशिगंधाच्या फुलांची जाळी त्यावर घालतात. या रात्री प्रत्येक मुजावरांच्या घरी रात्रीपासून उरुसाच्या स्वयंपाकाची तयारी सुरू होते. अम्मा रात्रभर तो स्वयंपाक करायची. पहाटे 3 वाजता पहिला नगारा व्हायचा. तिघे मामू आंघोळ करून नवीन कपडे घालून डोक्याला रुमाल बांधत. तोवर फातिहासाठी अम्मा जेवणाचं ताट शिगोरीने भरायची. तुपातला पुलाव, फक्त मीठ मसाला घातलेलं सुकं मटण, एका ताटात गलेप, निशिगंधाच्या फुलांची मोठी करंडी घेऊन मामू शादुद्दीन कतालवली के दोस्त यार दिन दिन म्हणत दर्गामध्ये जात. तेथे सर्व मुजावरांचा एकत्रित फातिहा झाला की सकाळपासून इतरांना दर्शनासाठी दर्गा खुला होतो. हा पन्हाळ्याचा दर्गा म्हणजे हिंदू मुस्लिम लोकांच्या एकतेचे प्रयत्न केलेल्या वलींचे पवित्र स्थान आहे. या दर्गाहाला मुस्लिमांच्या इतकेच किंबहुना जास्तच हिंदू भक्त आहेत. सगळ्या पंचक्रोशीतून सर्व जाती धर्माचे लोक नारळ, मलिदा, पेढे, खडीसाखर, उदबत्ती घेऊन सजून धजून स्त्रिया मुलाबाळांसह दर्शनाला येतात. प्रचंड गर्दी असते. नारळाचा ढीग पडतो. मलिदा, पेढे घेता घेता आणि अंगारा देता देता मुजावर घामाघूम होतात. मुस्लिमांच्या मन्नत बरोबर हिंदूंच्या नवसाच्याही तोरणांनी दरगाहाचा छत भरून जातो. धुपाचा सुगंधी धूर, चंदनाचा वास, उदबत्ती आणि निशिगंधाचा दरवळ एक वेगळंच वातावरण असतं. मोठ्या बांधीव, ओवऱ्या मला खूप आवडत असत. उरुसातील खेळणी, पाळणे, मिठाईचे दुकाने, आरास, नवीन कपडे, जरीच्या रिबिनी, मेळे, पन्हाळ्याची लाल लाल माती, हिरवीगार हिरवाई, गारगार हवा जीव वेडा होऊन जात असे. पन्हाळ्याचे 8 दिवस भुरकन निघून जात. पुन्हा तेच घर, तणाव, भांडण, सगळे सण, उत्सव, ईद आणि उरूस असे एकापाठोपाठ एक येणाऱ्या दिवसांची मी उत्सुकतेने वाट पाहायची. आम्हाला दिवाळीला, ईदला आणि उरुसाला नवीन कपडे घ्यायचे. सगळ्या सणांचा भरभरून आनंद घ्यायचा हीच वृत्ती. हिंदूंचा सण, मुसलमानांची ईद असला दुजाभाव आम्हाला माहीत नव्हता. निखळ आनंद घेताना धर्माच्या भिंतींनी कधी अडसर केला नाही. खरं तर धर्मांच्याही भिंती असतात हे आम्हाला माहीतच नव्हतं. आसपासच्या सगळ्यांची घरं काय किंवा मनं काय अगदी ऐसपैस लांब रुंद अशीच होती. तेव्हा होती फक्त गल्ली, याकडेनं त्याकडेपर्यंत आणि त्यात एकमेकाला खेटून असलेली साधी मातीची खापराची छत असलेली, चारवलेल्या जमिनीची, मातीच्या अंगणात रांगोळ्या रेखलेली, मिणमिणत्या दिव्यांत प्रकाशणारी घरं आणि तशीच साधी मऊशार मातीसारखी विरघळणारी, जिव्हाळा पेरणारी मायाळू माणसं. या सगळ्यांच्यामुळंच जगणं हवंहवंसं वाटत राहिलं. माझ्या वैयक्तिक जीवनाच्या निराशेतही जगण्याची आशा चिवट राहिली. शब्दार्थ: संदल, चंदन, वंशवेल, वंशाचा विस्तार, खाला, मावशी, चिपटे, धान्य मोजण्याचे एक माप, उदबत्तीचे झाड, उदबत्तीचा गुच्छ, उदबत्त्या एकत्र बांधून पेटवणे, घंगाळ, पसरट तोंडाचे कडीचे भांडे, तुरबत, समाधीस्थान किंवा थडगे, फातिहा, प्रार्थना, अल्लाची स्तुती किंवा कुराणातील वचने.